हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आहे ते मी आता वाजलेत किती वाजलेत 5 वाजलेत 5 नाही 4:30 झालेत. सो आता मी मला चहा ठेवते. म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी आज संध्याकाळपासून. जे काय होईल ते तुमच्याजवळ शेअर करायला. आणि आज मी पाणीपुरी करणार आहे. सो कसं करणार आहे काय करणार आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करते. म्हणजे तुमच्याजवळ पण काहीतरी मला शेअर करायला भेटेल. नाही तर रोज रोज तेच सो काहीतरी नवीन शेअर करायला भेटेल म्हणून मी म्हटलं आज ब्लॉग आहे तो चालू करूया. मी मला चहा बनवते. तुम्ही पार्टीचे बघताय ना हे शेल्फ, हे जे आहेत ना ते मी मीशोवरून मागवलेले आणि मस्त आहेत. एकदम हेवी आहेत, खूप हेवी आहेत. मी आहे ना ॲक्च्युअलमध्ये ह्याच्यावरती ना व्हिडिओ केलेला, म्हणजे लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं. आणि आहे ना त्या दिवशी काय झालं, मी आहे ना ओल्ड व्हिडिओज डिलीट मारता ना जो मी ब्लॉग रेकॉर्ड केलेला ना तोच मी अख्खाच्या अख्खा पूर्ण दिवसाचं जे रुटीन होतं ना तेच डिलीट होऊन गेलं. आणि ती मेन गॅलरीमधनं डिलीट केलं तर केलं, प्लस ते रिसायकल बिनमध्ये जाताना तिथून पण मी डिलीट करून टाकलं सगळं. मग त्याच्यामुळे तो डेटाच पुरा केला. मग ते त्या दिवसाचं काहीच राहिलं नाही माझ्याकडे. हे मी शेअर केलेलं तुमच्याकडे कसं लावलंय, कसं आहे, काय आहे. लावताना पण मी शूट केलं सगळं, काय अगदी प्रॉपर एवढी मेहनत घेऊन केलेलं ना आणि सगळं ते गेलं. सो चला आता जाऊन दे. आता जे आहे ते तुमच्याजवळ मी शेअर करते. आता मी मला ठेवते चहा. सो काय आता मी चहा ठेवते आणि जे काय होतं ना जे काय होईल ते तुमच्याजवळ मी शेअर करेल. जसं होईल जसं काय तोडकं मोडकं मी शेअर करेल. बघूया. पिल्लू आहे बसली आहे. तिला मी आता टॉम अँड जेरी लावून दिली कारण का बाल्कनीमध्ये होती ती. मी कपडे काढत होते बाल्कनीमधलेले सुकलेले आणि ती बाल्कनीमध्ये गेली आणि तिला दिसला पाईप दिसला ना की तिचं असं असतं. मी इथंच फोन करते, पडू नको 1 मिनिट. बॉटल लावली. हां, तर बाल्कनीमध्ये गेला ना की तिचं असं असतं की पाईप काढ आणि मला भिजायला दे. सो पाईप काढला, ती भिजली. लाईट लावली की ते येतं. पाईप लावला आणि ती भिजली. सो बाल्कनी आहे ती ओली झाली. आता तिला मी ड्राय केले, म्हणजे वायपरने थोडंसं वाईप करून ठेवले कारण का थोड्या वेळाने ती तिथेच जाणार. कारण का टीव्ही बंद केला ना की ती खेळते आहे तर बाल्कनीमध्ये जाते. सो बाल्कनी आता ती ड्राय केले. पिल्लू आहे बसली आहे. तुम्हाला दाखवेन मी काय करते ती. आता तिला ना आम्ही पिल्लू नाही बोलत, समायला बोलतो. कारण का ना झालं असं, अजून मलाही काय आज झालं असं ना तिला आधी ना मी समायला पिल्लूच बोलायचो. आणि मग असं कुठे गेलो ना की ती आहे ना समायरा नावाला ना ती एवढी रिॲक्ट नाही करायची. मग तेव्हा असं झालं की रिॲक्ट का नाही करत. मग नंतर समजलं की आम्ही तिला समायरा कधी बोललोच नाही, तिला पिल्लूच बोललो आणि पिल्लू बोलली कीच रिॲक्ट करायची, समायला बोलली की रिॲक्ट नाही करायची. मग त्यानंतर मग तिला आम्ही ना पिल्लू बोलायचं सोडूनच दिलं. समायरा बोलायला लागलं. आता तिला समायरा कळतं, पिल्लू पण कळतं तिला, पण ते क्वचित तोंडातून निघतं. आता समायराच निघतं. आधी पिल्लूच निघायचं आणि आता समायरा निघतं. म्हणजे कसं होतं की तिचे फ्रेंड्स वगैरे होतात ना मग ते समायरा बोलतात आणि मग तिचं लक्ष मग लागायचं, म्हणजे लक्ष नाही द्यायचे. कारण का पण जे लहानपणापासून त्यांना बोलत आलं ना तेच ते माइंडमध्ये ठेवायचे. त्यामुळे मग तिला आम्ही समायरा बोलावं, पण आत्ता पण तिला समायराच बोलतो. सो चला आता चहा ठेवले तोपर्यंत चहा होऊन दे. तर ते सगळं पिवळं पाणी निघेल ना मग ते सगळं ह्याच्यात पडायचं, चहात पडायचं. आता मी काल वाटाणे ते भिजत घातलेले. सो आता ते आहेत बटाटे आणि हे वाटाणे आहेत. हे वाटाणे दिसत आहे. हां, सो हे मला आता बॉईल करत ठेवायचं. पहिलं मी चहा घेईल, मग वाटाणे बॉईल करेल आणि मग रगडा कसा करते त्याची रेसिपी शेअर करेल. मिठा पाणी तर ऑलरेडी आहे रेडीमेड. तिखट पाणी कसं करते त्याची पण रेसिपी तुमच्याजवळ शेअर करेल. आणि बघूया दिवसभरात जे काय होईल ते तुमच्याजवळ, रात्रीपर्यंत जे काय होईल ते तुमच्याजवळ शेअर करेल. सो चला कंटिन्यू राहा. तोपर्यंत फोन चार्ज करून घेते चहा माझी होईपर्यंत, कारण का माझी बॅटरी ऑलमोस्ट डाय आहे. चलो बाई, तोपर्यंत कंटिन्यू बघा ब्लॉग. आणि हा मला प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. होतं ना मला आता पटकन माइंडमध्ये कधी आहे ना आता ऑलमोस्ट आता मी मॉम आहे, न्यू मॉम आहे, म्हणजे मी पण त्याच रिलेटेड व्हिडिओ बघणार की माझ्या निशमधलेच मी व्हिडिओ बघणार. असे बाकीचे असे कोणाचे म्हणजे असे बघते मी बाकीच्यांचे पण असं एवढं आपण बघतो ना की आता जे पॅरेंट्स आहेत, न्यू पॅरेंट्स आहेत, त्यांचेच आपण व्हिडिओ बघतो की कसं ते मॅनेज करतात, काय करतात. असं सेम मी पण त्याच रिलेटेड व्हिडिओ बघते. मग मी बघते ना कधी मी म्हणते माझ्याहून लहान आहेत आणि त्या मम्मी झाल्यात आणि त्या कशा काय एवढं सगळं हँडल करतात. मी तर त्यांच्याकडून किती मोठी आहे तरी पण माझ्याकडनं कसं काय हँडल होत नाही का माहिती. म्हणजे एवढी दमून जाते ना, मग एवढ्या त्या माझ्याहून लहान आहेत तरी कसं काय ते मॅनेज करतात सगळं देव जाणे. कधी या गोष्टीचं मला हे होतं की एवढ्या लहान मस्त
बाबा सांभाळतात आणि मी एवढी मोठी अजून कसं नाही मला सांभाळता येते, पण एवढी एनर्जी नाही होत मला की शूट करा, हे करा, ते करा, एडिटिंग करा, नाही होत. प्रत्येक बाळ म्हणा वेगवेगळं असतंच, पण ते कधी ना कधी म्हणजे ते माइंडमध्ये आपल्या येतं. सो चला आता माझी चहा उकळली आहे बघा, चहा पण उकळून गेली माझी. चांगला फास्ट गॅसवर ठेवते. मला दीपक ह्याच्यामुळेच ओरडतो की चहा आहे ना स्लो गॅसवर उकळ, फास्ट गॅसवर नको, मग त्याला टेस्ट नाही लागत. आणि माझं असं असतं पटकन मला हवे. सो चला आता पटकन चहा पिते आणि पटकन फोन चार्ज होऊन दे माझा तोपर्यंत. दही खायचं एवढा वेळ आहे ना बघा, त्याच्यातलं संपलंय तरी पण बघा कशी खाते. ती बेसिक मध्ये जाईपर्यंत ती खाणार आहे आता. ठेव, हा ठेव, हा इकडे पा, इकडे पा, कसं होतं दही? छान 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 छान, यम्मी कर, यम्मी यम्मी, छान छान कर. दही खाऊन झालं, आता तिला दह्याचा डबा पण माहिती ते पण संपले. जाऊन द्या त्याचा, खाल्ला ना तू बस, किती खाशील? इकडे पा, तोंड बघायचं, तोंड बघा, तोंड बघा, तोंड बघा. एक नंबरचा डांबीस माणूस आहे. चला माझी बॅटरी पण चार्ज झाली. आता आपल्याला करायचंय. सो आता हे सगळा पसारा मला आवरायचा आहे. एवढा सगळा तिने पसारा करून ठेवलाय. आता खेळत तर काय नाही, थोडं काढते आणि त्याच्याने खेळते. आणि आळस बघा कसा देते, म्हणजे खेळून झालं ना की तिचं आळस देणं असंच चालू असतं. सोफ्यावरती असंच आळस देते आणि बघा किती वैतागल्यासारखी करते. आता रडत येईल, रडत तर नाहीये, नुसती अशी नाटक करते. तोंडावरून तुम्हाला दिसतच असेल, डोळे बंद करून असं तिचं चालण्याचं चालू आहे. आणि मग नंतर थोडासा बघा, नवरी बघा, आमची नवरी बनवूया, नवरी हे बघा, आमची नवरी बघा, नवली, दिवा दिवा जरा दाखवा, दिवा नवली आमची, आमची नवली बघा, नवली क्वीन. आले आले आले, पिकाबू कुठे गेली? कुठे गेली? आले. तिला ना नवरी बोलली ना की तिला असं स्कार्फ लावावा लागतो. क्वीन बोलली की तिला काहीतरी हेअरबँड बो किंवा असं काहीतरी करावं लागतं अगदी राजेशाही. आणि म्हातारी बोलली की खाली वाकून चालणार. ह्या 3 गोष्टी तिला आता समजल्यात. सो ते झाल्यानंतर तिच्याजवळ टाईमपास केला, खेळली. आणि संध्याकाळी असा सगळा पसारा आवरावा लागतो मला. आणि बघा काहीतरी तिचं चालू आहे, काहीतरी खाण्याचं चालू आहे, पण खात नाही आहे, उगाच आपला चालू आहे तिचा. सो हा पसारा मला ऑलमोस्ट मी 6पर्यंत आवरते. हा पसारा आवरल्यानंतर मला माहिती आहे की परत पसारा होणार, पण कचरा काढायचा असतो मला, त्याच्यामुळे मग मी सगळं आवरून घेते. कारण का संध्याकाळी तिचे ऑलमोस्ट सगळे फ्रेंड असे येतात खेळायला, मग तो पसारा होऊन जातो. तरी पण मग कचरा वगैरे किंवा दुपारी ती काय खाते सगळं पडलेलं असतं इकडे तिकडे, शेव किंवा काही. सो त्यामुळे कचरा काढावा लागतो. सोफा वगैरे नीट अगदी आवरून घेतलं, सगळं हॉलचं पहिलं आवरून घेतलं आणि मग नंतर बेडरूमकडे गेली. कचरा तर मी लास्टलाच काढणार आहे. सगळं ज्या वस्तू जागच्या जागी ठेवल्यानंतरच मी कचरा काढून घेते. सो इथे कपडे फोल्ड मारते आणि त्याच्यासोबत तिच्याजवळ पण बोलत बसले, टाईमपास, सॉंग्स वगैरे असं काहीतरी तिला डायवर्ट करते. नाहीतर मग ती हॉलमध्ये गेली ना की मग सोफ्यावर ना उडी मार, सोफ्यावर चढ, कुठे काय कर, मग ते 10 वेळा बेडरूममधून सारखं हॉलमध्ये यावं लागतं आणि तिच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. हे सगळं करून घेतलं लावलंय. सो ह्याच्यामध्ये वाटाणे व्हाईट आणि बटाटा आणि थोडीशी हळद, मीठ मी एकत्रच टाकणार आहे, म्हणजे नंतर ह्याला फोडणी देईल तेव्हा. सो आता त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेईल आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला मी दाखवते. मी माझं कसं करते ते तुमच्या जवळ शेअर करते. सो आता पटकन याच्या शिट्ट्या काढून घे. लावला इथे. आत्ता मला पसारा आवडायचा आहे, बटाटा सोललेला सगळं, हे सगळं असं तसंच आहे, हे सगळं भरायचं आहे. आणि आता पटपट सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला मी पुढचं दाखवते. आणि पिल्लूचे ना मी तुम्हाला लास्ट टाईम एकदम आधी पिल्लूला कुठले बिस्किट आवडायचे ते तुम्हाला दाखवले, तर त्याच्यानंतर ना तिला हे आवडायला लागलेत. हे ती आवडीने खाते. ह्याच्यामध्ये चॉकलेट आहे ना, म्हणजे हे असे चॉकलेट्स असतात ते आहे. आणि कोको पावडर वगैरे टाकले, आल्मंड, हे पण वोट्सच आहे. सो हे तिला आता खूप आवडतं. सो कधीतरी मी संध्याकाळी असं काही करताना आलं किंवा कंटाळा आला, तिला पण काय खायची इच्छा नाही आहे, पण तिला भूक लागली आहे पण ते नको आहे. सो त्या टायमिंगला ना मी तिला हे बिस्किट आणि दूध ती पीत नाही, फक्त डीप करून खाते तेवढंच, असं पीत वगैरे नाही ती दूध, म्हणजे दूध कुठलाच पीत नाही ती.
सो आता कुकर लावलाय, तिला दूध आणि बिस्किट तोपर्यंत भरवते, कचरा काढते आणि मग बाकीच्या गोष्टी करते, कारण का भांडी पण लावायची आहेत मला आवरायचंय. आणि जी मिठी चटणी आहे ना, म्हणजे खजूर आणि याची करतात, सो मी ही ऑनलाईनच मागवले. सो आता ही सगळं प्रिपेअर करेल. दीपक यायच्या आधी ऑलमोस्ट अर्धा तरी झालं पाहिजे, म्हणजे आला की आम्ही खाऊ. सो आता हे फ्रीजमध्ये तात्पुरतं ठेवून देते. सो चला आता पटकन सगळं आवरून घेते. आवरलं आता जस्ट, आणि पिल्लूला पण फ्रेशन अप केली, थोडंसं हातपाय धुतले, कपडे चेंज केले. मी थोडी फ्रेश कणीमध्ये बसली. जरा वेळ कुकर थोडासा नॉर्मल होईपर्यंत, मग नंतर फोडणी आहे ती द्यायचीच आहे. सो चला आता थोडासा टाईमपास करतो आम्ही आणि मग नंतर कंटिन्यू. पिल्लू बघा लागलं पायाला, लागलं. सगळं आवरलं वगैरे आणि तिला रेडी केली आणि मग बाहेर आलो. बाल्कनीमध्ये थोडासा असं तिला रेडी वगैरे केले, दूध बिस्किट वगैरे भरवल्यानंतर मग असं टाईमपास तिचा होऊन जातो. थोडा स्लायडिंगवर खेळ, हे खेळ ते खेळ, इकडे तिकडे बघ, चेअरवर बघ, आणि ह्याच्यामध्येच ती एंगेज होऊन जाते. कधी कधी संध्याकाळी मग मी तिला खाली घेऊन जाते, पण आज ना थोडा हलकासा पाऊस होता, त्याच्यामुळे मी म्हटलं नको, कारण का खाली गेलो आणि खूप पाऊस आला ना की मग ती मला उचलून घे, मग तिला शूजमध्ये माती किंवा पाणी गेलं ना की ते तिला आवडत नाही. मग त्याच्यामुळे मग कुठे गेलो नाही, घरीच असा थोडासा टाईमपास केला स्लायडिंगवरती, आणि ती तिचे मस्त खेळत होते. आणि आता झाडं पण पावसामुळे ना एकदम मस्त झाले. ही झाडांची टेक केअर ना दीपकच करतो सगळे. आधी मला पण आवडायचं, पण आता एवढा इंटरेस्ट नाही वाटत, कारण का ना पिल्लूमुळे टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे मग मी एवढं असं लक्ष देत नाही. आवडतात पण नाही एवढं लक्ष देत मी. सो आणि वातावरण पण बघा पावसासारखं झालेलं, आणि तिचं चालू होतं बडबड काही ना काही कर, म्हणजे इतकी मस्ती करते ना, उतर चढ, आणि त्याच्यामध्ये ना मग कधी कधी ती पडून जाते. सो असा तिचा त्रास देणं मला चालूच असतं. सो हे चालूनच जाईल. आणि मग नंतर आज करणार होती पाणीपुरी. सो काही ना काहीतरी बोलतात ना, पाणीपुरी केली की आपण बोलतो की कमी काम लागतं पाठी, फक्त आपल्याला रगडा तर करायचं आहे, पाणी तर करायचं आहे बस. पण नाही, प्रत्येक गोष्ट करायला खूप टाईम लागतो आहे मला कळायला, आणि खूप पसारा होऊन जातो. सो वाटाणे आणि बटाटे शिजलेले, सो त्यांना असं चांगलंसं मॅश केलं. आणि नंतर आता मी ते करणार होती रगडा मी कसा करते त्याची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते. काय जण फक्त एवढंच होतं त्याच्यामध्ये मीठ टाकून. मी याच्यामध्ये तेल टाकलं, परत हिंग टाकलं, आणि नंतर आपला कांदा आणि टोमॅटो हे नीट अगदी परतवून घेतले. हे ऑप्शनल आहे, काय जणं देतात असा तडका, काय जणं नाही देत. नाहीतर मग फक्त नुसता कांदा आणि टोमॅटो त्याच्यामध्ये मिक्स करून गरम करून देतात. पण तेलामध्ये असा तडका दिला ना की त्या रगड्याला ना वेगळाच फ्लेवर येतो. तुम्ही कधी ट्राय करून बघा, तुम्ही तसं केलं नसेल तर. सो आणि काय जणं नुसतं बटाटा आणि आपलं चणे असतं ना त्याचा पण करतात, पण हा रगडा आहे ना तोच खाण्यात मला वाटतं की मज्जा आहे. सो मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो परतून घेतले. नंतर मी ना सगळे मसाले टाकले, लाल तिखट, जिरा पावडर, धणे, गरम मसाला. ते काय मला शूट करायला नाही भेटलं पिल्लूमुळे, कारण का ती खूप सारी मस्ती करत होती. आणि रगडा खूप तुम्हाला दिसत असेल, कारण का मी जास्तच केला. म्हटलं उद्याला संध्याकाळी स्नॅक म्हणून होऊन जाईल, म्हणून मग मी हा करून ठेवला एक्स्ट्रा. आता इथे मस्तपैकी रगडा तयार झाला आहे. त्याला आता चांगली उकळी देईल, मीठ वगैरे टाकलं, आणि त्याला आता नीट मिक्स करून घेईल. आणि अगदी 5 ते 10 मिनटं त्याला मस्तपैकी शिजवून घेईल. मग रगडा येतो तयार, आणि जेव्हा खाऊ तेव्हा मस्तपैकी गरम वगैरे करून घेऊ. असा रगडा तुम्ही जर केला नसेल ना तर नक्की करून बघा, अगदी टेस्टी आणि टेम्पटिंग लागतो. रगडा पॅटीस किंवा आपण समोसा चाटसाठी पण हा रगडा यूज करू शकतो आपण. सो मस्तपैकी असा रगडा तयार झाला. आणि मग नंतर दीपक आला, त्याला पाणी आणून दिलं तिने, पण तिला पण पियायचं होतं. थंड पाणी पियायला लागली आमची पिल्लू, म्हणजे का माहिती का, थोडंसं पिते, जास्त असं पित नाही, पण असं क्वचित ती पिते. सो दीपकला पाणी आणून दिलं तिने, आणि तिचं म्हणणं आहे की मला पण पाजा बाबा. दीपक आला ना की त्याला पाणी वगैरे पाजते. आता नमस्कार करते, म्हणजे पाया पडते ती त्याच्या, असं काहीतरी तिचं चालू असतं. सो आता दीपक आला, आता बाकीचं मग पटकन आवरून घेईल, कारण का त्याला मी सांगितलेलं की येताना पुदिना आणि मसाला वगैरे घेऊन ये. मग तो आल्यानंतर मग त्याला पटकन चहा, आणि मग नंतर बाकीची माझी जी कामं आहेत ती होऊन जाते. आता काय पाणीपुरी म्हटलं की शॉर्टकट होऊन जातं. सो हे तिचं असं चालूच होतं. सो आणि नंतर आहे ना मी फ्रीजमध्ये कोथिंबीरचा डब्बा काढायला केली, आणि तिथे तिला सॉस दिसला. लगेच सॉस आणि वाटी घेऊन आली. सॉस लहान मुलांना खूप आवडतो. तुमच्या मुलांना आवडतो की नाही मला नक्की सांगा, म्हणजे सॉस म्हणजे त्यांचा जीव की प्राण आहे. पिल्लूचा म्हणजे सॉस हा शब्द काढला ना तरी ती दिवाणी होऊन जाते. मग दीपकनी सगळं भाजी वगैरे आणलेली, भाजी आणली नव्हती, म्हणजे फक्त मसाला कोथिंबीर वगैरे आणलेले, ते सगळं साफ करत होते, पुदिना वगैरे. आणि मध्ये पिल्लूचं चालू होतं सॉस, तिने ना सगळा सोफ्यावरती पाडून घेतला. मग तो क्लीन करायला घेतली. ती साईड बाय साईड मी त्याला चहा ठेवले.
तो चहा उकळेपर्यंत कोथिंबीर आणि आपलं पुदिना मिरची वगैरे सगळं आहे ते सॉर्ट करून घेईल म्हटलं. सो ते एक चालू आहे माझं मिरची वगैरे. आणि मिरच्या खूप झाल्यात कारण का मिरची आहे ना मी क्वचित म्हणजे कमीच टाकते कारण का पिल्लू असं डाळमध्ये वगैरे खाते. मग डाळ वगैरे केली ना की मिरची कमी यूज होते आणि प्रत्येक मसाल्यामध्ये मिरची भेटूनच जाते. 20चा मसाला घेतला ना की त्याच्यामध्ये आहे ना इथे कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, मिरची हे सगळं भेटून जातं. आता इथे मी ना तिखं पाणी करते. कसं करते त्याची ते तुम्हाला क्विक रेसिपी सांगेल. पुदिना घेतलं आहे, कोथिंबीर, अद्रक आणि मिरची आणि हे सगळ्यांना ग्राइंड करून घेतलं. थोडंसं लसूण पण टाकलं आणि माझ्याकडे ना मोठी चाळणी नाही त्याच्यामुळे मी चहाची चाळणी घेतली आणि ते नीट अगदी गाळून घेतलं चांगलं कारण का मग ते सगळं तोंडामध्ये येईल आपण पाणीपुरी खाऊ तेव्हा. त्याच्यामुळे गाळून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं, आपलं पाणीपुरी मसाला ॲड केला, थोडंसं जिरा पावडर ॲड केली आणि मीठ. बाकीचं थोडंसं लिंबू पण पिळला मी त्याच्यामध्ये बस. आणि थोडंसं चिंचेचं आपण जे मिठा पाणी करतो ना ते पण मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि ते पण मला काही शूट करता नाही जमलं कारण का पिल्लू आहे ना आमची मध्ये ये जा करते त्याच्यामुळे मग तो ट्रायपॉड आहे ना ती पाडते. मग तो मला बाजूलाच ठेवावा लागतो नाही तर मग ती कधी कधी त्या सेटिंगच म्हणजे तो ट्रायपॉड हलवला ना की मग तो अँगल हलला की मग ते सारखं सेट करायला नको वाटतं. त्याच्यामुळे मग मी तेवढं काय असं शूट करत बसले नाही. आणि जोपर्यंत मी हे करते ना मी सॉस लपवलेला. सो आता ती सॉस बघा कसा शोधते म्हणजे प्रत्येक पाऊच आहे ना ती खोलून बघते की कुठे ठेवलं आहे. म्हणजे बघा मुलं कसे असतात ते. आता हे चांगलं स्क्वीज करून घेतलं. आता याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि तुम्हाला मी सांगितलं ते मसाले ॲड केले. पण जसं बाहेरचं पाणी लागतं ना तिखं तसं असं झालं नव्हतं. हे का माहिती का मला नाही आवडलं एवढं. म्हणजे किती मी त्याच्यामध्ये मेहनत घेतली ना तरी पण आपण जे बाहेर पाणी करतो ना म्हणजे बाहेर भेटतं ना तसं नाही झालं. मी थोडंसं टेस्ट करून बघितलं खूप तिखट झालेलं त्याच्यामुळे थोडासा लिंबू पिळा आणि मस्तपैकी आता पाणीपुरी रेडी आहे, रगडा रेडी आहे. मस्तपैकी भरपूर सारा केलेला घट्ट आणि गरम करून घेतलेला. तिखं पाणी पण आता तयार आहे. आता मस्तपैकी आम्ही खाऊ. तिखं पाणी पण मस्त तयार आहे. ते थोडंसं खाली ना बसून जातं भरपूर टाईम करून झाला. आणि हे मिठा पाणी रेडीमेड आहे, मी काही घरी केलं नाही. बारीक शेव, फरसाण आणि कांदा. फरसाण मी याच्यासाठी घेतला की शेवपुरी केली ना तर. आणि पुऱ्या आणल्यात. सो पुऱ्या पण मी काढून ठेवल्या मस्तपैकी रेडीमेड आणल्या. तळलेल्या मला एवढ्या असं आवडत नाहीत म्हणजे त्या भेटतात ना आणि आपण तळायच्या त्या मला आवडत नाहीत अशा. त्याची टेस्ट वेगळीच येते. सो इथे आता मी पाणीपुरी खायला बसले. पिल्लूला पण भयंकर आवडते. पुरी अख्खी खाता येत नाही म्हणून तोडून त्याच्यावरती मिठा पाणी आणि तिने शेव घेतलं आणि ती पण बघा कशी बसले. सो इथे मी सगळं त्याला छोटेसे खड्डे बोलतात ना ते पाडून घेतो आहे आणि आता मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करते. तुम्हाला सांगते मी भरपूर दिवसांनी मी घरी केली. लास्ट टाईम कधी केलेली मला आठवत नाही. बाहेर खाते पण बाहेर असं मग कधी पावसामध्ये असं वाटतं की नको आणि काहीतरी शॉर्टकट हवे म्हणून मी पाणीपुरीचा बेत केलेला. सो आज ही पाणीपुरी मी केली आणि मस्तपैकी आता पाणीपुरी एन्जॉय करू आम्ही. आणि आजचा डिनर आजचा हेच होतं. पिल्लूला तर मी केलेलं तिचा खिचडी भात केलेला आणि ती हे पण खात होती म्हणून मी ठरवलं तिला थोडंसं लेट भरवेल. सो आम्ही आता इथे मस्तपैकी पाणीपुरी खाऊन घेतो. मग दीपकला बोललं की मला शेवपुरी म्हणजे फील करून दे. त्याला असं पटपट जमत नाही म्हणून मी त्याला आहे ना शेवपुरी टाईप असं फील करून दिलं म्हणजे तो पाणी ॲड करून पटपट खाऊन घे. सो इथे ते पटकन करून घेते आणि मग त्याला दिलं आणि मस्तपैकी एन्जॉय करू आम्ही आमची पाणीपुरी. आणि तिचं बघा कसं चालू आहे म्हणजे आम्ही जसं खाऊ ना तसं तिला खायला आहे. तिखट पाणी पण तिने थोडंसं खाऊन बघितलं पण ते तिखं लागलं. रगडा तिला नाही आवडला एवढा कारण का तो गरम होता ना त्याच्यामुळे ती खात नव्हती. सो असे काहीतरी मस्तपैकी पाणीपुरी आम्ही एन्जॉय केली. पाणीपुरीपेक्षा ना शेवपुरी खायला आणि दहीपुरी खायला मजा येते कारण का पाणीपुरीचं जे आपण तिखट पाणी बनवतो ना त्याची टेस्ट एवढी मला नाही आवडत घरची जशी बाहेरची असते ना तशी. सो माझं काही ना काहीतरी राहून जातं. सो 10 वेळा मला असं उठावं लागतं कुठली गोष्ट करायची तेव्हा. आणि ना नायलॉनची शेव असते म्हणजे बारीक शेव ती आता चम्मचनी खाते आणि ती आहे ना कशी एकदम बारीक असते त्याच्यामुळे पिल्लूच्या हाताला वगैरे चिटकत होती ना मग तिचं असं चालू होतं तिला घाण वाटते अशी प्रत्येक गोष्ट हाताला चिटकली. मग रुमाल घेतले आणि स्वतः पुसते आणि एवढा सारा तिने पसारा करून ठेवलेला ना म्हणजे करायला गेले मी शॉर्टकट जेवण पण एवढा पसारा झालं शॉर्टकट जेवण. भांडी पण कमी निघाली पण पिल्लूनी एवढा पसारा करून ठेवला ना म्हणजे इकडे तिकडे सांड हे कर ते कर पाणी शेव सगळं तिने हे केलं. आणि बघा कसे खाते अगदी रुमाल तिने मांडीवर ठेवला आणि हेच चालू असतं. आणि जरा तरी पायावर पडलं ना मग दीपकला असा हात लावते आणि मग त्याला सांगते की बाबा पुसा म्हणून. आणि आता ती म्हणजे कॅमेरासमोर आहे ना एवढं बोलत नाही पण कॅमेराच्या पाठीमागे एवढं ती बोलते ना म्हणजे खूप बोलते. म्हणजे प्रत्येक गोष्ट ना ती आपण जे बोलू ना
ते लगेच ना ती कॅच करते आणि तसंच बोलायला लागते. म्हणजे तुम्ही जे वाईट बोला किंवा चांगलं बोला, ती बरोबर ते शब्द आहे ना तो लक्षात ठेवतो आणि बरोबर ती बोलून जाते. सो इथे तिचं चालू होतं ते काम आणि आता आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो पाणीपुरी आमची. नंतर बघा पिल्लूने केवढा पसारा करून ठेवलेला. म्हणजे सगळीकडे असं ना शेव, पुरी आणि पुरा टॉवेल पण आहे ना तिने शेव आणि त्या मिठा पाण्याने भरून टाकलेला. ते सगळं क्लीन करण्यामध्ये मला एवढा टाईम गेला ना. परत ते पुसावं लागलं कारण का चिकट होतं. पण चालून जातं. ह्या गोष्टी तर नेहमीच असतात. जेव्हा जेवायला आम्ही बसतो ना तेव्हा पण असंच ती करते. चपातीचे तुकडे इकडे टाक, भात टाक, भाजीत भात टाक, वाटीमध्ये भाजी आपण घेतली ना त्याच्यामध्ये चपाती बुडव, असं काही ना काहीतरी चालू असतं. पण करून देतो तिला ते. म्हणजे ती तिच्या स्वतःच्या हाताने खाते. तिखट असो कसं पण असं खाते. मग नंतर थोडासा रगडा उरलेला, मिठा पाण्याने तिखा पाणी उरलेला. दीपकला पाणीपुरी खाऊन एवढी अशी भूक झाली नव्हती. मग त्याने थोडीशी त्याच्यासाठी भेळ केली आणि पिल्लू पण एन्जॉय करते. कारण का आईनी लास्ट टाईम आलेला तेव्हा मस्तपैकी कुरमुरे वगैरे असं चिवडा असतो ना तसा करून आणलेला. सो त्याच्यामध्ये त्यांनी सगळं मिक्स केलं, भेळ टाईप केला आणि तो खात होता. सो पिल्लूला पण भयंकर असं फास्ट फूड आहे ना लहान मुलांना का आवडतं काय माहिती. सो त्या दोघांचं चालू होतं आणि मग मी म्हटलं तोपर्यंत जेवढी भांडी आहेत ना तेवढी घासून घेते. कारण का पिल्लूला थोडंसं लेटच भरवायचं होतं. कारण का ऑलमोस्ट तिने ना 4-5 तरी पुऱ्या खाऊन घेतलेल्या. कारण का ते थोडं डायजेस्ट होण्यासाठी टाईम लागतो. मग म्हटलं तिला मी डायरेक्ट 10 वाजता वगैरे असं भरवेल. कारण का आम्ही लिटरली 8 वाजता वगैरे असं 8:30-8 वाजता असं खायला सुरुवात केलेली. त्याच्यामुळे म्हटलं तिला थोडंसं लेटच भरवेल. खाल्लं तर ठीक, नाही खाल्लं तर ठीक. कारण का जबरदस्ती नाही करू शकत, नाही तर मग ते अपचन होतं. सो इथे आहे ना ती भेळ नव्हती खात. भेळमधले जे चणे असतात ना ते तिला आवडतात. सो ते ती खात होती आणि म्हटलं तोपर्यंत मी पटकन भांडी आहेत ते घासून घेईल. सो मी इथे भांडी वगैरे आवरून घेते आणि मग नंतर फक्त मला पिल्लूचा कुकर आहे तो घासायचा. भांडी एवढी अशी नव्हती. फक्त पाणीपुरीची जी आपण यूज केलेली तेवढीच होती. असं बाकीचं असं काही नव्हतं. सो इथे मस्तपैकी आता भांडी वगैरे घासून घेईल. नंतर मग पिल्लूला मसाज वगैरे केला, बॉडी मसाज, केसाला तेल वगैरे लावलं. कारण का खूप खेळते ना मग हातपाय वगैरे दुखतात. मग हे माझं 2-3 दिवसात ना हे असं चालूच असतं. तिला थोडंसं मसाज वगैरे केलं ना की मग ती चांगली झोपते आणि असं तिचं चालू असतं. जेव्हा मी केसाला तेल लावते ना तेव्हा ती एका जागी स्थिर नाही बसत. जर मी पायाला वगैरे ऑइल लावलं ना की मग ती एका ठिकाणी स्थिर बसते. सो मसाज वगैरे तिला केला आणि असा आमचा दिवस संपला आजचा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.